अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ आणि ज्या काही तुमच्या इच्छा मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होण्याचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज आता थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज परान्न म्हणजे खाण्याआधी आपल्याला कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे, तर हाच विषय या व्हिडिओमार्फत मी तुमच्याशी शेअर करणार आहे. बघा, बऱ्याच वेळेस आपण जे काही पारायण करतो, व्रतवैकल्य करतो, उपवास करतो किंवा संकल्पयुक्त ज्या काही सेवा करतो, तर संकल्पयुक्त ज्या सेवा केल्या जातात तर त्या सेवेमध्ये बऱ्याच तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की परान्न वर्ज्य करा, परान्न वर्ज्य करा म्हणून असं बोललं जातं. मग बऱ्याच ताईंचा प्रश्न असतो की परान्न का बरं वर्ज्य करावं लागतं आणि परान्न करावंच लागतं का वर्ज्य, त्याने काय होत असतं असं बऱ्याच जणांना वाटत असतं. तर आज या व्हिडिओमार्फत एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे की दुसऱ्याच्या घरचं अन्न खाल्ल्याने आपल्याला काय परिणाम होतात किंवा कोणते दोष लागतात किंवा ते दोष लागू नये म्हणून कोणत्या मंत्राचा जप करायचा हे सुद्धा या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. बघा, जर तुम्ही या मंत्राचा जप केला आणि नंतर ते अन्न जर खाल्लं तर तुम्हाला कधीच कोणतेही दोष लागणार नाहीत. मग त्या दोषापासून आपल्याला स्वतःला जर तुम्हाला बचाव करायचा असेल तर हा मंत्राचा जप तुम्ही नक्की करा. त्याआधी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कोणतीही माहिती अजिबात चुकवू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर कमेंटमध्ये छान अशी कमेंटही करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्नही नक्की विचारा. दुसऱ्या व्हिडिओमार्फत तुमच्या प्रश्नांची उत्तरही तुम्हाला नक्की मिळतील. आता बघा, आपण संकल्पयुक्त सेवा करताना मी तुम्हाला सांगत असते की परान्न वर्ज्य करा. परान्न खाऊन तुम्हाला जर तुम्ही सेवा केली तर त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही परान्न घेतात तर तेव्हा अन्नाचे दोष तुम्हाला लागले जातात आणि तुम्ही जेवढी काही सेवा जी केलेली असते तर ती सेवा ही पूर्णपणे म्हणजे त्या सेवेचं तुम्हाला कोणतंही फळ मिळत नाही. मग हे कशामुळे? बघा, अन्न कोणाच्या घरचं खावं? बघा, तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर तुमच्या आई वडिलांच्या घरचं तुम्ही अन्न खाऊ शकतात, पण दुसऱ्या इतर लोकांच्या घरचं अन्न तुम्ही खायचं नाही. का? इतर लोकांच्या घरचं अन्न का खायचं नाही? बघा, आता बऱ्याच वेळेस काय होतं, आता तुम्हाला कारण सांगण्याआधी एक उदाहरण सांगते मी. बघा, ज्यावेळेस आपण कुठे तर धार्मिक क्षेत्रामध्ये धार्मिक स्थळी जाऊ, समजा मंदिर मठामध्ये जाऊ किंवा अक्कलकोटचं अन्नक्षेत्र माहिती आहे तुम्हाला, तिथं तुम्ही गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही तिथला महाप्रसाद ग्रहण केला तर त्याची चव बघा, एकदम सात्विक आणि तो आनंदच वेगळा आणि तो प्रसादाची चवही वेगळी. एक वेगळीच जादू असते. मग ती कशामुळे असते? कारण तो जो स्वयंपाक केला जातो तर तो स्वामी महाराजांचं नामस्मरण करून केला जातो. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप, श्री स्वामी समर्थ महाराजांची गाणी, तारक मंत्र हे सर्व काही स्वामींच्या मंत्र जप करून तिथले हा सर्व काही स्वयंपाक केला जातो. कारण अक्कलकोट हे खूप पवित्र क्षेत्र आहे. मग तिथं स्वामी महाराजांच्या क्षेत्रातलं तुम्हाला स्वामी महाराजांच्या दरबारातलं अन्न हे खूप चविष्ट आणि खूप सात्विक जेवण असतं. त्याचबरोबर समजा आपल्या गावामध्ये सप्ताह असेल तर तिथे जर तुम्ही समाप्तीच्या दिवशी अन्न खाल्लं असेल तर त्याची चव बघा किती मस्त लागते ना. कोणत्याही धार्मिक क्षेत्रात असो, कोणत्याही देवकार्याचं असो, त्याची चव ही वेगळीच असते. कारण ते जप मंत्र श्रोत म्हणून ते अन्न शिजवलेलं असतं. पण ज्यावेळेस आपण परान्न दुसऱ्यांच्या घरचं खातो तर बघा, एक वेळेस तुम्ही दुसरे जर स्वामी सेवेकरी असतील तर तुम्ही स्वामी सेवेकरांच्या घरचं अन्न खाऊ शकतात. तिथले तुम्हाला दोष लागणार नाहीत. कारण तेही स्वामी सेवेकरी आहेत, तेही स्वामींची सेवा करतात आणि कोणतंही वाईट विचार, कोणतंही पाप मनात न घेऊन ते अन्न शिजवत असतात. कारण त्यांना सर्व अटी नियम माहीत असतात. तर तुम्ही स्वामी सेवेकरांच्या घरचं अन्न खाऊ शकतात संकल्पित सेवा करत असतानाही. नंतर त्याचबरोबर
आता दुसऱ्यांच्या घरचं अन्न काय खायचं नाही बरं. बघा, बरेच आता प्रत्येकाच्या बाबतीत म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्या बाबतीत चांगलाच विचार करतो असं नाही. स्वामी सेवेकरीच्या घरचं तुम्ही अन्न का खायचं? तर बघा, स्वामी सेवेकरी आपण स्वामींच्या सेवेत आलेलो आहोत. कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही, वाईट बोलायचं नाही, वाईट ऐकायचं नाही. हे सर्व काही आपल्याला विचार आपण सगळे काही आपल्या रुजवून घेतलेले असतात. त्याच्यामुळे त्यांच्या घरचं अन्न खाल्ल्याने आपल्याला काहीही दोष लागणार नाहीत. पण दुसऱ्याच्या घरचं अन्न खाल्ल्याने ते अन्न शिजवताना त्यांच्या मनामध्ये कोणत्या भावना आहेत, कोणते विचार आहेत, ते आपल्याबद्दल काय विचार करत आहेत, वाईट विचार करत आहेत का चांगला विचार करत आहेत, हे आपल्याला काही माहीत नसतं. आणि बऱ्याच वेळेस ज्यावेळेस आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो, तर बघा हॉटेलमधलं बऱ्याच वेळेस आपल्याला अन्न पचन होत नसतं. तर ते का पचन होत नसतं? कारण त्यांनी त्यांच्या मनामध्ये फक्त पैशांचा विचार असतो, की पैशांचा, ह्याचा त्याचा बरेच काही वेगवेगळे विचार घेऊन ते स्वयंपाक बनवत असतात. त्याच्यामुळे हॉटेलच्या अन्न जे असतं ते आपल्याला पचत नाही. मग त्याच्यामागे असे काहीतरी कारणं असतात. मग हे परान्न खाल्ल्याने आपल्याला दोष लागू नये किंवा बाहेरील एखादे कोणाच्यात कार्यक्रम असेल, कोणीतरी बोललेलं असेल आपल्याला आग्रहाने किंवा कोणीतरी आपल्याला ताट भरून घरी आणून दिलेलं असतं. मग ते ताट खाण्याआधी, ते ताट घेण्याआधी किंवा कुठेतरी आपण बाहेर गेल्यानंतर चहा घ्यावाच लागतो. तर तो चहा घेत्या वेळेस तुम्हाला पटकन काय करायचं आहे, या मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र म्हणजे 11 वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणायचा आहे आणि एक वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम तस्वीपूर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदया, हा तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. बघा, पटकन 11 वेळेस का असा हातातून आपण घेऊच, पण पटकन मनातल्या मनात 11 वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आणि ओम तस्वीपूर्वरेण्यम भर्गो देवधीमहि धियो न प्रचोदया असा गायत्री मंत्र पटकन म्हणायचा आहे. असं तुम्हाला 11 वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप, एक वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा आहे. आणि नंतर तो म्हणजे जे काही अन्न आहे, जे चहा पाणी जे आहे, तर नंतर तुम्ही ग्रहण करू शकतात. अशा प्रकारे जर तुम्ही परान्न ज्यावेळेस बाहेर गेल्यानंतर घेणार असाल, त्यावेळेस 11 वेळेस या मंत्राचा जप केला आणि एक वेळेस जर गायत्री मंत्र म्हटला, तर बघा तुम्हाला कोणतेही दोष लागणार नाहीत. तर आवर्जून तुम्ही ज्यावेळेस परान्न दुसऱ्याच्या घरचं अन्न खाण्याआधी या मंत्राचा नक्की जप करा. बघा, खूप म्हणजे खूप महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. ज्यावेळेस तुम्ही पूर्व गुरुचरित्र पारायण असो, स्वामीचरित्र पारायण असो, तर तुम्हाला परान्न वर्ज्य करावंच लागतं. पण एरवीसुद्धा ज्यावेळेस तुम्ही कोणाचं परान्न ग्रहण करणार असाल, तर त्यावेळेस या मंत्राचा जप आवर्जून करा. तर आजचा व्हिडिओ असा होता. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि छान अशी कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.